म्हणजे जुनी पेन्शन आम्हालाही लागू करण्यात यावी. आमदारांना, खासदारांना सगळ्यांना पेन्शन असते. सांगा टीएटी बद्दल सुद्धा एक तुम्हाला कंपल्सरी केलेली आहे. काय तुमची भूमिका आहे टीएटी बद्दल? टीईटी रद्द करण्यात यावी, टोटली रद्द करण्यात यावी. आम्ही टीईटी म्हणजे काय, टीचर इलिजिबल टेस्ट, आम्ही मग त्यावेळेला इलिजिबल नव्हतो का? माझं नाव मीनाक्षी सरोदे आहे. मी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1 नरखेडमधनं इथे आलेली आहे. आज दिनांक 11/12/2025ला विदर्भ नगर परिषद आणि महानगरपालिका शिक्षक संघाचा हा इथे मोर्चा आलेला आहे. आमचे मुख्य अध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे सर्व नगर परिषदचे, महानगरपालिकेचे शिक्षक शिक्षिका इथे उपस्थित झालेलो आहोत. आमची प्रथम मागणी काय आहे? आमची प्रथम मागणी आहे की 2005 नंतर जे शिक्षक लागले आहे त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. त्याचप्रमाणे वर्ग अ आणि ब नगर परिषदमध्ये जे काही शिक्षक आहे त्यांना 100% अनुदान देण्यात यावं. त्याचप्रमाणे 1 तारखेला सर्व शिक्षकांचा पगार झाला पाहिजे. आणि जी काही 2010 पूर्वी आतापर्यंत तुमचा पगार 1 तारखेला होत नव्हता का? कधी होत होता? नाही, आमचा पगार 1 तारखेला नाही, 2 महिने होतो, कधी तर 3 महिन्यांनी सुद्धा आम्ही पगार घेतलेला आहे. आणि आता प्रत्येक शिक्षकावरती सर्वच प्रकारचं लोन आहे आणि यामुळे शिक्षक सर्व अडचणीत आलेले आहे. आम्ही एवढे सेमी गव्हर्नमेंटचे असून सुद्धा आम्हाला नेहमी उशिरा पगार दिला जातो. आणि जे प्रायव्हेट संस्थेमध्ये पगार म्हणजे लवकरात लवकर व्हावा ते पण मागणी आहे ना? मागणी आहे. आणि तुम्हाला सांगा टीएटी बद्दल सुद्धा एक तुम्हाला कंपल्सरी केलेली आहे. काय तुमची भूमिका आहे टीएटी बद्दल? टीईटी रद्द करण्यात यावी, टोटली रद्द करण्यात यावी. आम्ही टीईटी म्हणजे काय, टीचर इलिजिबल टेस्ट, आम्ही मग त्यावेळेला इलिजिबल नव्हतो का? आताच ही परीक्षा का आली, तर ही परीक्षा पूर्णतः रद्द केली पाहिजे. आपलं काय आहे, समजा काय मागणी काय आहे या अधिवेशनमध्ये? आमची मागणी हीच आहे, मुख्य म्हणजे जुनी पेन्शन आम्हालाही लागू करण्यात यावी. आमदारांना, खासदारांना सगळ्यांना पेन्शन असते. तो पेन्शन आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे. नक्कीच या ठिकाणी काही शिक्षक वर्ग आहे, आपण त्यांच्या पण जाणून घेऊया. काय सांगा, प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी आहे पेन्शन. आमचं पेन्शन वेळेवर होत नाही आणि याला सगळं पेन्शनसाठी तुम्ही अनेकदा संपावर गेले, अनेकदा तुम्ही आंदोलन केले, अद्यापर्यंत शासन तुमचा विचार नाही करून झाला. काय सांगाल? शासनाने विचार केला पाहिजे आणि याला सगळं जबाबदार ते आमचं ऑफिसमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्यामुळे आमचं पेन्शन पगार लेट होत आहे आपला ऑफिस. आणि काय वाटते तुम्हाला, पेन्शन मिळणार का? आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या गावून आले? माझं नाव युवराज चंद्रशेखर जाडे, नगर परिषद शाळा नंबर 1 नरखेड. पेन्शनचं असं आहे सर, 2005 पासून जे कार्यरत शिक्षक आहे अजूनपर्यंत त्यांना कुठल्याच प्रकारची पेन्शन लागू झाली नाही. त्यांनी एक म्हटलं का 2005 पासून जे जॉईन झालेले आहे त्यांनाच पेन्शन त्यांना लागू झाली नाही आहे. पण अद्यापपर्यंत शासनाने तो निर्णय जो निघालेला काढलेला आहे का निर्णय? नाही, अजूनपर्यंत नाही. नगर परिषद आणि मनपासाठी तर कोणताच नाही आहे. DCPS नाही, NPS नाही आणि जुनी तर नाहीच नाही आहे. आम्हाला असं म्हणणं आहे की जुनी पेन्शन आमची लागू झाली पाहिजे. 2022 पासून ग्रॅज्युटी कोणाच शिक्षकाला मिळाली नाही, प्रलंबित आहे, पण शासन काही त्याकडे लक्ष देत नाही. आपण काय सांगणार सर? जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि जे महिन्याचे जे वेतन आहे ते 1 तारखेला बरोबर जमा करण्यात यावे. त्याच्यानंतर TET परीक्षा रद्द करण्यात यावी. मॅडम, तुम्ही TET झाल्या? TET बद्दल तुम्हाला एक शासनाने एक परिपत्र काढलेलं आहे का? TET पास होऊन काढलेलं आहे ना? काय वाटते तुम्हाला, TETची हे जी मागणी हे वेळेवर योग्य आहे काय? नाही सर, हे चुकीचं आहे. कारण आम्ही TETच्या अगोदर लागलेले शिक्षक आहे, ते आम्ही त्या जागेसाठी आम्ही हे क्वालिफाय होतो नाही का, हे असं आम्हाला वाटते. आता काय गरज पडली आहे की कारण आमची ट्रेनिंग वगैरे झाली आहे, वरिष्ठ श्रेणी पण लागू झालेली आहे आम्हाला, तर आम्हाला TET देण्याची काय गरज आहे? समजा एखादं नवीन आहे, समजा कोणी जर हे इंटरव्ह्यू द्यायला गेलं त्यांना TET ठीक आहे, पण तुम्हाला अधिकपर्यंत किती दिवस झाले नोकरी करून शिक्षकाची? मला 17 वर्ष पूर्ण झालेली आहे. अचानकपणेच माझा TET आणली. काय सांगाल माझा TET आणली? सर, आता मला पण आता पुढल्या महिन्यात माझं रिटायरमेंट आहे, पण माझ्या या सर्व बंधू भगिनींना TETपासून वंचित करावं, म्हणजे बिलकुल द्यायचीच नाही ती परीक्षा. खूप त्यांचा म्हणजे तिकडून एवढा आग्रह होऊन राहिलेला आहे की सर्व शिक्षक बांधव अगदी अडचणीत आलेले आहे. सर, वयाचा प्रश्न पडतो सर. जेव्हा हे निवड मंडळाकडून आले तर आम्ही परीक्षा देऊन आलेलो आहो ना, मग आता परीक्षा देऊन जर आमचं सिलेक्शन झालेलं आहे तर ही TET कशाला पाहिजे इथे?
नाही पाहिजे, TET नाही द्यायला पाहिजे. मला तर वाटते मध्यंतरी काही त्याच्यावर तारीख पण निघाली आहे पेपरची TETची. परीक्षा पण झालेली आहे सर, परंतु काही शिक्षकांनी नाही दिली, नाही देऊ शकत. मानसिकता पूर्ण म्हणजे खराब झालेली आहे सर. त्यामुळे शिक्षकांनी काय करावं हे तुम्ही सांगायला पाहिजे ना. आता तुम्हाला वाटते का नवीन जे समजा शिक्षक वर्ग भरती आहे त्यांच्यासाठी हे TET योग्य राहील, पण अचानकपणे तुम्हाला TET योग्य आहे का? नाही सर, आता असं बघा, आता आपण एका प्रवाहाने चालवत आलेलं आहे आणि मध्येच जर तुम्ही म्हणता ही एक्झाम द्या, तो शिक्षक आधीच पहिले घाबरलेला राहील आणि त्यात जर उत्तीर्ण नाही झाला किंवा त्याला जर अपयश आलं तर तो एकदम म्हणजे नर्वस होऊन जाईल, त्याच्या लाईफमध्ये खूपच चेंजेस होऊन जाईल. आणि नवीन विद्यार्थी कसा असतो तो अगदी त्या प्रवाहात असतो, त्यामुळे तो त्याच्याबद्दल खूप चांगला विचार करून ती परीक्षा फेस करू शकतो. पण जुन्या लोकांना जर TET दिली तर शासन हे मुद्दामून शिक्षकांना खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुद्दामून शिक्षकांना त्या पदापासून कसं दूर करता येईल आणि हे परमनंट शिक्षक कसे त्यांना लाभापासून वंचित करता येईल असा प्रयत्न करत आहे. असं शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि आम्हाला वाटते की हे खरं पण असू शकतं. या ठिकाणी TET बद्दल शिक्षक वर्गाची खूपच नाराजी या ठिकाणी दिसत आहे. आणि पुन्हा म्हणजे समजा TET जर तुम्ही पास झाले नाही तर तुम्हाला कुठलं परिपत्रक दिले आहे का? समजा नाही झाले तर काय सांगाल? नाही, अजून परत तसं परिपत्रक नाही मिळालेलं आहे, पण त्यांचा काहीतरी उद्देश आहेच शिक्षक संख्या कमी करायची या माध्यमातून. मी वैभव गणोरकर. शासनाने जी TET आमच्या शिक्षकांवर लागू केली ती TET जी शासनाने परिपत्रक म्हणजे संविधानिक जी शिक्षकाची पात्रता होती ती D.Ed प्लस B.Ed होती, 12वी प्लस D.Ed होती आणि ती 2019ला नंतर ऑगस्ट महिन्यात त्यांनी पात्रता चेंज केली आणि TET लागू केली. जर शिक्षकाला जर TET लागू पाहिजे ते 2019 नंतर जे शिक्षक भरती झाली त्यांना TET लागू करावी. 2019 अगोदरचे जे शिक्षक भरती झाली त्यांना TETची गरज नाही असं शासनाने परिपत्रक नमूद करावे. हेच ते सर्व शिक्षक आणि या ठिकाणी अनेक शेकडोच्या वर शिक्षक अधिवेशन धडकले आहे. ते नगर परिषद व महानगरपालिका येथील हे शिक्षक असून यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या आता शासन मान्य करणार का या अधिवेशन सत्रात हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे. तर बघत रहा MV न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश बोबडे, धन्यवाद.